नमस्कार मित्रांनो, सारथी 247 वर तुमचे मनापासून स्वागत। सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 मध्ये तुमची सरकारी नोकरी पक्की करण्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षक पदासाठी अतिमहत्त्वाचे तांत्रिक प्रश्न। हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि घंटीचे बटन दाबा। चला तर मग सुरू करूया। भाग प्रश्न 1, सूक्ष्मजीवशास्त्राचा पाया घालणारे आणि पहिल्यांदा जीवाणूंचे निरीक्षण करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? योग्य उत्तर बी. अँटोनी व्हॅन ल्युवेनहॉक। स्पष्टीकरण मित्रांनो, अँटोनी व्हॅन ल्युवेनहॉक यांनी स्वतः तयार केलेल्या सूक्ष्मदर्शकाखाली पहिल्यांदा जिवंत जीवाणू पाहिले, म्हणूनच त्यांना सूक्ष्मजीवशास्त्राचा पाया घालणारे शास्त्रज्ञ मानले जाते। प्रश्न 2, हॉट एअर ओव्हनमध्ये कोरड्या उष्णतेने काचेच्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी काय प्रमाण वापरले जाते? योग्य उत्तर बी. 160 अंश सेल्सिअस तापमान, 2 तास 120 मिनिटे। स्पष्टीकरण रुग्णालय किंवा प्रयोगशाळेत काचेच्या वस्तू जसे की पिपेट आणि पेट्री डिश यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हॉट एअर ओव्हनमध्ये कोरडी उष्णता दिली जाते। यासाठी 160 अंश सेल्सिअस तापमानाला 2 तास वस्तू ठेवाव्या लागतात। प्रश्न 3, पिण्याचे पाण्यामध्ये क्लोरीनची प्रक्रिया झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या मुक्त क्लोरीनचे प्रमाण मोजण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? योग्य उत्तर ए. ऑर्थोटोलिडीन चाचणी। स्पष्टीकरण पाण्यात जंतू मारल्यानंतरही काही प्रमाणात क्लोरीन अंश शिल्लक राहणे गरजेचे असते, जेणेकरून पाणी नंतर दूषित होणार नाही। हेच शिल्लक राहिलेले प्रमाण मोजण्यासाठी आपण ही चाचणी करतो। प्रश्न 4, सर्वसाधारण मैदानी प्रदेशात किती लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन केले जाते? योग्य उत्तर सी. 30,000 लोकसंख्या। स्पष्टीकरण लक्षात ठेवा, मैदानी भागात 30,000 लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते, तर आदिवासी किंवा डोंगरी भागात हेच प्रमाण 20,000 लोकसंख्येसाठी एक असे निश्चित करण्यात आले आहे। प्रश्न 5, जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार योग्य प्रकारे हात धुण्याच्या प्रक्रियेमध्ये एकूण किती पायऱ्या सांगितल्या आहेत? योग्य उत्तर बी. 6 पायऱ्या। स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेनुसार हातावरील जंतू पूर्णपणे नष्ट करण्यासाठी 6 महत्त्वाच्या पायऱ्या फॉलो करून कमीत कमी 20 ते 40 सेकंद हात धुणे आवश्यक आहे। प्रश्न 6, पाण्याच्या संसर्गाने दूषितीकरण झाल्यामुळे मानवाला खालीलपैकी कोणता आजार होतो? योग्य उत्तर ए. मिनामाटा आजार। स्पष्टीकरण जपानमधील मिनामाटा खाडीत पाऱ्यामुळे मासे दूषित झाले होते आणि ते मासे खाल्ल्याने लोकांना हा चेतासंस्थेचा आजार झाला, म्हणूनच याला मिनामाटा आजार म्हणतात। प्रश्न 7, जेव्हा एखादा रोग ठराविक भौगोलिक प्रदेशात वर्षभर सातत्याने ठराविक प्रमाणात आढळतो तेव्हा त्याला काय म्हणतात? योग्य उत्तर बी. स्थानिक रोग। स्पष्टीकरण जसे की काही डोंगराळ भागात गलगंड हा आजार वर्षभर नेहमीच आढळतो, अशा ठराविक भागात आढळणाऱ्या आजारांना स्थानिक रोग म्हणतात। प्रश्न 8, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कावीळ हा रक्तसंक्रमण व असुरक्षित शरीर संबंधांमुळे पसरतो? योग्य उत्तर बी. कावीळ ब। स्पष्टीकरण कावीळ अ आणि ई हे दूषित अन्न व पाण्यातून पसरतात, तर कावीळ ब हा संक्रमित रक्त आणि शरीरातील द्रवांमुळे पसरतो, जो आरोग्यासाठी अत्यंत घातक असतो। प्रश्न 9, डेंग्यू आजाराचा प्रसार करणाऱ्या एडिस इजिप्ती डासाची पैदास प्रामुख्याने कोणत्या पाण्यात होते? योग्य उत्तर आ. ए. स्वच्छ व साठलेल्या पाण्यात। स्पष्टीकरण आपल्या घरातील कूलर, कुंड्या किंवा टायरमध्ये साठलेल्या स्वच्छ पाण्यात हा डास अंडी घालतो, म्हणूनच गृहभेटी दरम्यान आपण लोकांना पाणी साठवू न देण्याचा सल्ला देतो। प्रश्न 10, मानवामध्ये हिवताप हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? योग्य उत्तर बी. प्लास्मोडियम आदिजीव। स्पष्टीकरण डास म्हणजेच अॅनाफिलीस डासाची मादी हा आजार फक्त पसरवण्याचे माध्यम आहे, पण मूळ आजार हा प्लास्मोडियम नावाच्या आदिजीवामुळे होतो। प्रश्न 11, घटसर्प या रोगाच्या संसर्गाची तीव्रता तपासण्यासाठी आणि मानवाची रोगप्रतिकारक शक्ती मोजण्यासाठी कोणती चाचणी करतात? योग्य उत्तर ए. शिड्झ चाचणी। स्पष्टीकरण घटसर्पासाठी ही शिड्झ चाचणी केली जाते, तर क्षयरोगासाठी मॅन्टॉक्स चाचणी केली जाते। हा महत्त्वाचा फरक परीक्षेसाठी व्यवस्थित लक्षात ठेवा। प्रश्न 12, डांग्या खोकला या आजाराला इंग्रजी वैद्यकीय परिभाषेत कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर बी. हुपिंग कफ। स्पष्टीकरण या आजारात रुग्णाला खोकताना शेवटी हुप असा जोरात आवाज येतो, म्हणूनच याला वैद्यकीय भाषेत हुपिंग कफ असे म्हणतात। हा आजार एका विशिष्ट जीवाणूमुळे होतो। प्रश्न 13,
भारतामधून क्षयरोग पूर्णपणे हद्दपार करण्याचे ध्येय राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाने कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे? योग्य उत्तर बी 2025. स्पष्टीकरण: जागतिक पातळीवर हे ध्येय 2030 असले तरी भारताने टीबी हारेगा देश जितेगा मोहिमेअंतर्गत 2025 पर्यंतच क्षयरोगमुक्त भारत करण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवले आहे. प्रश्न 14. मानवी शरीरात हृदयाकडून फुफ्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणारी एकमेव रोहिणी कोणती? योग्य उत्तर ए. फुफ्फुस रोहिणी. स्पष्टीकरण: सर्वसाधारणपणे शरीरातील सर्व रोहिण्या शुद्ध रक्त वाहून नेतात, पण ही फुफ्फुस रोहिणी त्याला अपवाद आहे, जी शुद्धीकरणासाठी फुफ्फुसाकडे अशुद्ध रक्त नेण्याचे काम करते. प्रश्न 15. मानवी उत्सर्जन संस्थेमधील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वृक्काचा रचनात्मक व कार्यात्मक घटक कोणता? योग्य उत्तर बी. नेफ्रॉन. स्पष्टीकरण: आपल्या प्रत्येक वृक्कामध्ये म्हणजेच किडनीमध्ये लाखो नेफ्रॉन्स असतात, जे रक्त गाळण्याचे आणि लघवी तयार करण्याचे मुख्य काम करतात. प्रश्न 16. अखंड मानवी शरीरातील सर्वात मोठे आणि सर्वात मजबूत हाड खालीलपैकी कोणते असते? योग्य उत्तर बी. फिमर. वायचा मांडीचे हाड. स्पष्टीकरण: मांडीचे हाड म्हणजेच फिमर हे मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड आहे, तर कानातील हाड हे आकाराने सर्वात लहान असते. प्रश्न 17. मानवी शरीरातील अनैच्छिक व त्वरित होणाऱ्या प्रतिक्षिप्त क्रियांचे नियंत्रण प्रामुख्याने कोणाद्वारे होते? योग्य उत्तर बी. मज्जारज्जू. स्पष्टीकरण: जेव्हा एखाद्या गरम वस्तूला आपला हात लागतो तेव्हा आपण तो त्वरित मागे घेतो. ही क्रिया मेंदूपर्यंत जाण्याआधीच मज्जारज्जू स्वतः नियंत्रित करतो, जेणेकरून वेळेची बचत व्हावी. प्रश्न 18. मानवी शरीरातील आकाराने सर्वात मोठा स्नायू खालीलपैकी कोणता आहे? योग्य उत्तर ए. ग्लुटियस मॅक्झिमस. नितंब स्नायू. स्पष्टीकरण: आपल्या नितंबाचा स्नायू म्हणजेच ग्लुटियस मॅक्झिमस हा मानवी शरीरातील आकाराने सर्वात मोठा आणि संपूर्ण शरीराचे वजन पेलणारा स्नायू आहे. प्रश्न 19. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर बी. 7 एप्रिल. स्पष्टीकरण: 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती, म्हणूनच हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवून दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 20. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत जीवनाचा अधिकार यामध्ये आरोग्याचा मूलभूत हक्क समाविष्ट केला आहे? योग्य उत्तर ए. कलम 21. स्पष्टीकरण: सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की राज्यघटनेच्या कलम 21 मधील जीवनाचा अधिकार यामध्ये नागरिकांना चांगल्या आरोग्याचा पाना आणि योग्य उपचारांचा हक्क मिळणे देखील समाविष्ट आहे. 21. अत्यंत वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार कांजण्या होण्यासाठी कोणता विषाणू कारणीभूत असतो? उत्तर व्हेरिसेला जोस्टर विषाणू. स्पष्टीकरण: कांजण्या व्हेरिसेलामुळे होतात, तर पूर्वीचा देवी रोग व्हेरिओलामुळे होत असे. प्रश्न 22. लहान मुलांमध्ये राष्ट्रीय वेळापत्रकानुसार गोवर व रुबेलाची पहिली लस कोणत्या महिन्यात दिली जाते? उत्तर 9व्या महिन्यात पूर्ण झाल्यावर. स्पष्टीकरण: 9 महिने पूर्ण झाल्यावर बालकाला ही पहिली लस आणि सोबत जीवनसत्वाचा डोस देतात. प्रश्न 23. क्षयरोगाच्या अचूक निदानासाठी आणि औषधांच्या प्रतिकारशक्तीचा शोध घेण्यासाठी कोणती अत्याधुनिक चाचणी केली जाते? उत्तर सीबीनॅट चाचणी. स्पष्टीकरण: या आधुनिक चाचणीमुळे अवघ्या 2 तासांत क्षयरोगाचे अचूक निदान होते. प्रश्न 24. डॉक्टर हॅन्सन या नावाने ओळखला जाणारा कुष्ठरोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? उत्तर मायकोबॅक्टेरियम लेप्री. स्पष्टीकरण: डॉक्टर हॅन्सन यांनी या जीवाणूचा शोध लावल्याने याला हॅन्सनचा आजार म्हणतात. प्रश्न 25. एड्स आजारासाठी कारणीभूत असलेल्या विषाणूच्या प्राथमिक तपासणीसाठी कोणती चाचणी वापरली जाते? उत्तर एलिसा चाचणी. स्पष्टीकरण: प्राथमिक तपासासाठी एलिसा करतात, तर आजार निश्चित करण्यासाठी वेस्टर्न ब्लॉटन चाचणी करतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.